तर आज बाजारला जायच्या दिवशी माझ्या संग असं काहीतरी होईल मला वाटलं पण नव्हतं. सकाळ सकाळी लवकर मळ्याकडे आलतो आणि आज मंगसुळीचा बाजार होता, त्यामुळे पहिल्यांदा बाजारला जायचं होतं. त्यात अनेक विषय म्हणजे कॅरेट एक लेग आण झालं, त्यामुळे सगळ्यात पहिले याला धुवून घेतलं. ते सगळं झाल्यावर की आता दुधी भोपळा तोडायचं होतं, त्यामुळे तोडायला आलो. त्यात आणि विषय म्हणजे कालच 220 किलो काढलेला, पण आज किती निघते तेवढं काढायचं आणि बाजारला घेऊन जायचं नियोजन केलं. बघता बघू पण 1 9 2 9 3 9 4 बारड्या निघल्या होत्या. मग त्या सगळ्या बारड्या असं शेडनेट वरतून कधी मी 100 किलो असं शेडनेट वर ते पण कळालं नाही. तर मग आता बाजारसाठी की चांगलं चांगलं बघून यातलं 30 किलो या कॅरेटात भरलो. त्यात राहिलेलं 70 किलो आहे की नाही ते मार्केटला पाठवायचं, त्यासाठी सगळ्यात पहिला बॅगा भरून ठेवलो. त्यात एवढं सगळं करायला मला 1 वाजलेलं, त्यामुळे सगळ्यात पहिला घरला निघालो. शेवटी एकदाच सगळं आवरल्यावर आता बाजारला जायच्या टायमिंगला एवढा मोठा पाऊस झाला की काय बोलायलाच नको. आता पाऊस उघडल्या की नाही बाजारला जायचं नियोजन केलं. त्यात आणि कधी 3:30 ला पाऊस चालू झालेला, 5 वाजले तर काय पाऊस उघडायचं नावच घेऊन झालता. आता आणि विषय म्हणजे पावसातच कस तर जाऊन की या माळव्याच्या तेवढे 3 बॅगा आमच्या तात्याच्यात आणून ठेवलेलं. नाहीतर राहिला विषय म्हणजे ते बाजारला न्यायचे कॅरेटचा मला पण आता आणायला पाहिजे म्हणून कस तर कोण पावसातच निघालं. मळ्यात येऊन बघते तर काय नुसतं सगळीकडे पाणीच होतं.